चालले काहून ऐका ना जरा। अहो गरिबांना तुम्हाला बिस्लरीचं पाणी लागतं जयंत पाटील साहेब, तुम्हाला गरिबी माहितच नाही ना जयंत पाटील साहेब। ताजमहल मध्ये जन्मले तुम्ही, सोन्याचा चमचा घेऊन आले, आम्ही वड्याचं पाणी पिणारे लोक आहेत। आणि म्हणून तुम्हाला बाहेर कुठेतरी जायचंय, काहीतरी बहाणा करून तुम्ही निघून चालले आता। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, झोपड्यापर्यंत, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी सर्वांना स्वच्छ पाणी द्यायचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्राला 40,000 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिलेत। काय अवस्था आहे या विभागाची? पाणी पुरवठा विभागाची अवस्था काय? आंधळ दळीत आणि कुत्रं पीठ खातं। म्हणजे एका मुंबईतल्या कार्यकारी अभियंत्याकडं नाशिकच्या अधीक्षक अभियंत्याचा चार्ज, कार्यकारी अभियंत्याकडं मुख्य अभियंत्याचा चार्ज। त्यामुळं माननीय विधानसभेच्या सदस्यांना हे सांगणं आवश्यक आहे, यात पाणी पुरवठा विभाग नाहीये, पाणी पुरवठा विभाग नाहीये, पुरवणी मागण्या त्याच्या नाहीयेत। लोकांना पाणी द्यायचं नाही का तुम्हाला? खेड्यातल्या लोकांचे शत्रू आहे का आपण? पाणी पुरवठ्याला केंद्र सरकारनं 40,000 कोटी रुपये दिलेत आणि जागा रिक्त आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय फार चांगला मुद्दा मांडतायत आणि तो पाणी पुरवठा विभाग ज्यावेळी चर्चेला होईल त्यावेळी त्यांनी मांडला तर अधिक चांगला खुलासा होईल। 50,000 कोटी दिलेत, पाण्यावर खर्च होत नाहीयेत, हा खर्च होत नाहीये। आणि जेईकडे चार्ज आहे, चालले काहून ऐका ना जरा। अहो गरिबांना तुम्हाला बिस्लरीचं पाणी लागतं जयंत पाटील साहेब, आणि गरिबाला वड्याचं पाणी पितात। दूषित पाण्याने किडन्या खराब होतात, वाल खराब होतात, लिव्हर खराब होतात। तुम्हाला गरिबी माहितच नाही ना जयंत पाटील साहेब। ताजमहल मध्ये जन्मले तुम्ही, सोन्याचा चमचा घेऊन आले, आम्ही वड्याचं पाणी पिणारे लोक आहेत। आणि म्हणून तुम्हाला बाहेर कुठेतरी जायचंय, काहीतरी बहाणा करून तुम्ही निघून चालले आता। अध्यक्ष महोदय, माझा सांगण्याचा हेतू आहे की ह्या जागा भरलेल्या नसतील तर केंद्राचा पैसा असेल, राज्याचा पैसा असेल, विकासाचा पैसा असेल, मनुष्यबळ आणि अधिकारी जर नसतील तर मला हे सांगायचं आहे की विकासाची कामं पूर्ण होऊ शकणार नाही किंवा हा पैसा खर्च होणार नाही। आणि विशेष करून मराठवाडा आणि विदर्भावर सातत्याने अन्याय होतो। मराठवाडा विदर्भातला अधिकारी वाळवंटात काम करतो। एखादा अधिकारी मुंबईत आला, पुण्यात आला, पश्चिम महाराष्ट्रात आला तर तो जिवंत आहे किंवा तो रिटायर होईपर्यंत मराठवाड्याच्या वाळवंटाकडे किंवा विदर्भात यायला तयार होत नाही। तुम्ही काही करा, ते 40-40 वर्ष, 50-50 वर्ष मुंबईमध्ये ठाण बांधून बसतात किंवा पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी हे काम करतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठवाडा आणि राज्याच्या ज्या काही विदर्भातल्या जागा रिक्त आहेत, या सर्व जागा भराव्या लागतील। तोपर्यंत मला वाटतं आमचा अनुशेष संपणार नाही। महाराष्ट्रामध्ये आमचा जालना जिल्हा विकासाच्या बाबतीत 28व्या क्रमांकावर आहे अध्यक्ष महोदय। त्याचं कारण हेच आहे की सामान्य प्रशासनानं आमच्या मराठवाडा विदर्भावर अन्याय केला। आमच्या जागा भरणं आवश्यक आहे, त्या सगळ्या जागा भरल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय मागणी आहे। अध्यक्ष महोदय, हे जे काही रिक्त पद आहेत हे भरणं किती आवश्यक आहे या संदर्भात मी माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, महसूल